नमस्कार, मी पद्माकर काटमोरे, पिंपरी साखर. आमच्या गावातल्या अनेक शेतकऱ्यांनी हिंगणी मध्यम प्रकल्पावरून पाईपलाईन केलेली आहे. त्या हिंगणी मध्यम प्रकल्पावरती जे इलेक्ट्रिक मोटर असतात त्या इलेक्ट्रिक मोटरला वापरणारी कॉपर केबल ही गेल्या महिन्याभरात 3 वेळेस चोरीला गेलेली आहे. त्याचा विषय असा असतो की ज्यावेळी रात्रीची लाईट नसते त्या रात्रीच्या लाईट नसलेल्याचा गैरफायदा घेऊन काही अज्ञात चोरटे आहेत. त्यांनी काय करतात की बाबा पकडीनं त्या पेटीपाशी एक केबल काढायची आणि मोटरपाशी एक कट करायची. असे जवळजवळ एका शेतकऱ्याचे 10,000 ते 15,000 रुपये किमतीच्या केबल या 1 महिन्यात 3 वेळेस चोरीला गेलेले आहेत. रात्रीच जवळजवळ 70 ते 80 शेतकऱ्यांच्या केबला चोरीला गेलेले आहेत. शेतकऱ्याच्या वाट्याला ही दुःखाचे प्रसंग येतात. आता कंडिशन अशी आहे की ऊन प्रचंड आहे. ऊन प्रचंड असल्यामुळं या चोरीचा तपास करायचा तर नवी केबल आणून जोडायची हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कालच केबला जवळजवळ 10,000 हजाराच्या आम्ही ह्या केबला टाकलेल्या होत्या. तर ह्या केबला आमच्या चोरीला गेलेल्या आहेत. मी प्रशासनाला विनंती करतो, पोलीस स्टेशनला विनंती करतो. प्रत्येक वेळेस आम्ही इंटिमेशन दिलेलं आहे पण चोर काय सापडत नाही. चोर कुठं आहेत काय याचा तपास लवकरात लवकर प्रशासनाने घ्यावा. आम्ही FIR दाखल केलेला आहे. तर फिर्यादी म्हणून शेजारी आहेत, शेतकरी आहेत. तर माझी अशी विनंती प्रशासनाला तात्काळ शोध लावा आणि शेतकऱ्याच्या मदतीला आपण या. फक्त केबल चोरीला जाते का मोटर बी जाते त्या? नाही, केबलच जातात. केबल चोरीला जाऊन काय करतात की केबल काही विकत नाही, ते पेटवून त्याची तार विकतात. साधारण किती शेतकऱ्याच्या केबल 70-80 शेतकऱ्याच्या केबला 3 वेळेस आता ह्या महिन्यामध्ये गेले आणि मागे 2 वेळेस आता 5 वेळेस गेले आणि एका शेतकऱ्याला 10,000 ते 12,000ची जवळजवळ केबल लागते. त्यामुळं होणारं नुकसान मोठं आहे. आता तरी सर आता तरी 5 ते 6 दिवसापूर्वी केली. त्यानंतर आता रात्री पण नाही, लगेच 8 दिवस सुद्धा झाले केबला टाकून. एवढं तुम्हाला 8 दिवसात जर केबल टाकायचं कसं शक्य आहे शेतकऱ्यांना? नमस्कार, मी चेतन काशी, सरपंच पिंपरी पान. आमच्या पिंपरी पान ग्रामस्थांची हिंगणी मध्यम प्रकल्पामधून जवळपास 100 ते 150 शेतकऱ्यांची लिफ्टद्वारे पाणी पुरवठा आपल्या शेतीला केला जातो. तो करत असताना आम्हाला सांगण्यास अतिशय दुःख होत आहे की गेल्या 2 महिन्यापासून कमीत कमी 5 वेळा आमच्या शेतकऱ्यांच्या केबल या ठिकाणी चोरीला गेलेले आहेत. आणि आम्ही जरच वेळेस पोलीस प्रशासनाकडे फिर्याद दाखल करतो परंतु तपास काय म्हणावा असं होत नाही. आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे, हे जे कोण अज्ञात चोरटे आहेत त्या चोरांचा शोध लावावा आणि जे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे हे नुकसान तात्काळ थांबवावं. त्याचबरोबर दुसरी एक घटना रात्री घडलेली आहे. आमच्या पिंपरी पान ग्रामपंचायतची देखील 300 मीटर केबल या ठिकाणी चोरीला गेलेली आहे. याच्या अगोदर सुद्धा 2 वेळा पिंपरी पान ग्रामपंचायतची केबल चोरीला गेलेली होती. आणि आता उन्हाचे भयंकर ऊन आहे, उन्हाचे दिवस आहेत, पाणी टंचाई खूप मोठ्या प्रमाणात पिंपरी ग्रामस्थांना आहे. ही ग्रामस्थांची पाणी टंचाई सोडवण्यासाठी त्या हिंगणी मध्यम प्रकल्पावरची पाईपलाईन असेल त्याची मोटर असेल हे आम्हाला नितांत गरजेचं आहे. आणि ते असताना सुद्धा अशा वेळेमध्ये अशा उन्हाळ्यामध्ये जी या केबलची चोरी झालेली आहे त्यामुळं आम्हाला पाणी पुरवठा सुरळीत करण्यास सुद्धा खूप मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की जे या प्रकारच्या ज्या चोऱ्या झालेल्या आहेत त्या चोऱ्या तात्काळ आपण बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांचं आणि पिंपरी आमच्या ग्रामपंचायतचं होणारं नुकसान आपण तात्काळ लक्ष देऊन थांबावं. एवढं बोलताना थांबतो.